वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि बंधाधिकाराची भूमिका आम्ही बघतो आहे। द्रव्य प्रत्याख्यान आणि भाव प्रत्याख्यान यामध्ये द्रव्य प्रत्याख्यान म्हणजे ज्या संयोगाने आम्हाला भावांची निर्मिती होते त्या द्रव्याचा त्याग करणं याला द्रव्य प्रत्याख्यान म्हटलेलं आहे। आणि भाव प्रत्याख्यान म्हणजे त्या शुभाशुभ परिणामांचा त्याग करणं याला भाव प्रत्याख्यान म्हटलेलं आहे। द्रव्य प्रत्याख्यान निमित्त आहे आणि भाव प्रत्याख्यान निमित्त आहे, नैमित्तिक आहे। जोपर्यंत आम्ही निमित्ताचा त्याग करत नाही तोपर्यंत नैमित्तिक भावांचा देखील त्याग होत नाही। आम्ही म्हटलं की वस्तूविषयीचा राग नाही आहे अंतरंगामध्ये, पण आम्ही वस्तू मात्र ठेवतो। तर वस्तू ठेवली आहे याचा अर्थ वस्तूविषयीचा राग अंतरंगामध्ये विद्यमान आहेच। एखाद्या वेळेला द्रव्य प्रत्याख्यान होईल, भाव प्रत्याख्यान होणार नाही असं संभवू शकतं, परंतु भाव प्रत्याख्यान असताना द्रव्य प्रत्याख्यान आहेच। म्हणून असा हा निमित्त नैमित्तिक संबंध यामध्ये आहे। आणि आगमामध्ये आचारांगांच्या ग्रंथांमध्ये आम्हाला अशा तऱ्हेचा परवस्तूला सोडण्याचा उपदेश पण आहे। अभक्ष भक्षण करू नका, खाताना कशा प्रकारे कोणतं आम्हाला खाण्यायोग्य आहे त्याचा सारासार विचार करून आम्हाला आहाराचं सेवन करायला सांगितलेलं आहे। पाणी पिताना देखील ती जलगालनाची प्रक्रिया सगळी संपन्न करून आम्हाला पाणी प्यायला सांगितलेलं आहे। म्हणजे पाण्यामध्ये देखील तरलपणा आणि संवेदनशीलपणा आणि आमचा परिणाम ग्रहण करण्याची विशिष्ट ताकद। त्यामुळे आम्ही संस्कारित केलेलं पाणी किंवा आम्ही प्रासूक केलेलं पाणी हे जास्त गुणकारी असणार आहे। त्याचप्रमाणे जो आमचा अत्यंत सुचारू रूपाने बनविलेला आहार हा देखील आमच्या तपसाधनेसाठी, ज्ञान आराधनेसाठी, सात्विकपणासाठी आम्हाला कारणीभूत असणार आहे। द्रव्य आणि भावांमध्ये अशा तऱ्हेचा निमित्त नैमित्तिक संबंध आहे। आणि या ठिकाणी आचार्य जयसेनांनी आपली बंधाधिकाराची भूमिका तात्पर्य वृत्तीमध्ये अंतिम काही भाव ठेवून त्या ठिकाणी बंधाधिकाराच्या समाप्तीची घोषणा केलेली आहे। हे सांगताना आम्ही आमचे परिणाम कसे ठेवायला पाहिजे, बंध आम्हाला जीवनात नको आहे आणि बंधापासून सुटण्यासाठी एकमेव उपाय आमच्या त्रिकाली आत्मद्रव्याला जेवढं आम्ही स्पर्शन करू, जेवढं त्याच्या जवळ जाऊ, जेवढं त्याच्यामध्ये आम्ही लीन राहण्याचा प्रयत्न करू, जेवढी त्या आत्मतत्वावर आमची प्रगाढ श्रद्धा असेल, आमचा त्रिकाली आत्मा हाच आम्हाला उपादेय आहे, ही वारंवार भूमिका आमची असेल तरच आम्ही बंधापासून जीवनामध्ये दूर राहू शकतो। हा भाव तात्पर्य वृत्ती टीकेमध्ये आचार्य जयसेनांनी व्यक्त केलेला आहे। यानंतर अमृतचंद्र आचार्यांच्या गाथेमध्ये आम्हाला 2 गाथा आणखी त्या ठिकाणी पाहायला मिळतात, ज्या अधक कर्म आहार आणि उद्देशिक आहार या संबंधीच्या या गाथा आहेत। आणि या गाथांच्या माध्यमातून त्यांनी द्रव्य प्रतिक्रमण आणि भाव प्रतिक्रमण किंवा द्रव्य प्रत्याख्यान आणि भाव प्रत्याख्यान
यामध्ये निमित्त नैमित्तिक संबंध कसा असतो हा भाव दृढ केलेला आहे. गाथा 286 आणि 287. बंधाधिकाराच्या या दोन अंतिम गाथा कुंद आचार्य या ठिकाणी ठेवतात आहे. आधा कम्मादिया पोगल दव्वस्य जे इमे दोसा किहते कुव्वदिनानी परदव्व गुणादुदे नित्यम आधा कम्मम उद्देश्यम च पोगलमयम इमं दव्वम किहतं मम होदिकदम जम नित्यमचेदनम वृत्तम. जे इमे हे जे काही आधा कम्मादिया अधक कर्मादी पुद्गल द्रव्यस्य दोषा अधक कर्मादी पुद्गल द्रव्याचे जे काही दोष आहे त्यांना ज्ञानी कसा काय करेल. जे काही अधक कर्मादी पुद्गल कर्माचे दोष आहे, अधक कर्मादी पुद्गल कर्माचे दोष आहे याचा अर्थ की जो अधक कर्मयुक्त आहार आहे, अधक कर्मयुक्त आहार त्याच्यामध्ये व्याप्ती खूप मोठी आहे. अधक कर्म म्हणत असताना जो पैसा श्रावकांकडून मिळविला गेलेला आहे तो पापाचरणपूर्वक मिळवून त्या पैशातून जर मुनींच्या आहाराची व्यवस्था होत असेल तर त्याला अधक कर्म म्हणतात. किंवा एखादे मुनी श्रावकाला सांगून जर म्हणत असतील की मला आहाराची माझी व्यवस्था करा किंवा ते स्वतः तयार करून घेत असतील तर त्याला अधक कर्म आहार प्रक्रिया असं म्हटल्या जातं. आणि दुसरा आहाराचा प्रकार जो आहे तो उद्देशिक आहार. औद्देशिक आहार म्हणजे जर आता मुनी संघ येणार आहे, मुनी येणार आहे तर त्यांच्यासाठी म्हणून आहार तयार करणं आणि तो त्यांना देणं याला औद्देशिक आहार म्हटल्या जाते. उद्देशपूर्वक म्हणजे त्यांच्यासाठी बनविलेला तो आहार देणं याला उद्देशिक आहार म्हटल्या जातं. अधक कर्म आणि औद्देशिक अशा तऱ्हेचे हे पुद्गल द्रव्याचे दोष आहे आणि ज्ञानी त्यांना करत नाही. ज्ञानी करत नाही याचा अर्थ ज्ञानीनी त्याचं प्रत्याख्यान केलेलं आहे. तो अशा तऱ्हेने स्वतः असा आहार बनवणार नाही किंवा माझ्यासाठी तयार करा असा कुणालाही म्हणणार नाही. म्हणून त्यांनी त्या द्रव्याचा पुद्गल द्रव्याचा त्याग केलेला आहे आणि त्या निमित्ताने होणारे जे परिणाम आहेत त्यांचा देखील त्यांना स्वयमेव त्याग होणार आहे. म्हणून त्यांना अधक कर्म आदी हे जे काही आहे त्याचा दोष त्यांना लागणार नाही. म्हणून जे काही हे अधक कर्मादी पुद्गल द्रव्याचे दोष आहे त्यांना ज्ञानी कसा काय करेल. ज्ञानीने त्याचं प्रत्याख्यान केलेलं आहे म्हणून ज्ञानी त्यांना करणार नाही, कारण ते सदैव पर पुद्गल द्रव्याचे गुण आहे. आणि जे अधक कर्म आणि उद्देशिक आहे ते पुद्गलमय द्रव्य आहे. ज्ञानी त्यांना असं जाणतो की जे नित्य अचेतन जड सांगितले आहे ते माझे केलेले कसे होतील, ते माझे असू शकत नाही. ही सगळी पुद्गलाची क्रिया आहे आणि ही पुद्गलाची क्रिया याच्यामध्ये जीवाचं काहीही कर्तृत्व नाही, कारण मी त्या परद्रव्यांचा त्याग घेतलेला आहे. त्या परद्रव्यांचा मी त्याग घेतला असल्यामुळे त्या आश्रित असणारे जे काही परद्रव्य भाव आहे त्याचाही मला जीवनामध्ये त्याग आहे आणि म्हणून मला त्या आहार घेण्याचा दोष लागणार नाही. प्रकरण आपल्याला समजून घेण्यासारखं आहे की ज्याप्रमाणे अधक कर्म आणि उद्देश यांनी उत्पन्न असा आहार, जर आम्ही आहार वगैरे अधक कर्म पूर्वक करत असू म्हणजे एक तर त्यांनी स्वतः बनवलेला असेल तर त्याला अधक कर्म म्हटलं जातं, किंवा त्याच्यासाठी जो काही आम्ही द्रव्याचा विनियोग करतो आहे
तो जर नीच कामातून मिळालेला असेल तर त्यालाही अधक कर्म असं म्हटलं जातं. आणि उद्देश त्यांच्यासाठी बनविलेला असा आहार. हा पुद्गल द्रव्य आहे, ते भावांना निमित्तभूत आहे. ते जसं आम्ही ग्रहण करू तशाप्रमाणे आमच्या भावांमध्ये देखील कदाचित परिवर्तन झालेलं आम्हाला दिसतं. आम्हाला ज्ञात आहे, एक म्हण आहे की जैसे खावे अन्न वैसे होवे मन, आणि जैसे पिवे पाणी वैसे बोले वाणी. म्हणजे आम्ही अन्न कोणतं खातो, कोणत्या विचारांनी खातो आणि कशा प्रकारे ते तयार केल्या गेलेलं आहे, त्यावर आमच्या विचारांचा प्रभाव, म्हणजे विचार आमचे ठरत असतात. आम्ही जर असं पाप आचरण करून न्यायोचित धर्मानी पालन केलेल्या पैसा जर आमच्या घरात नसेल आणि सगळा ब्लॅक मनी जर आमच्या घरामध्ये येत असेल आणि त्याच्यामधून जो आहार बनत असेल, तर आमच्या मनामध्ये देखील अशाच प्रकारचे विचार उत्पन्न होतात. कारण जे अन्न आमच्या पोटामध्ये गेलेलं आहे त्याचा प्रभाव आमच्या विचारांवर देखील दिसतो. निमित्त नैमित्तिक संबंध आहे हा. जर एखादा व्यक्ती चोरी करून जर त्या प्रकारे चोरीच्या द्रव्यातून महाराजांचा आहार करत असेल, तर महाराजांच्या मनोवृत्तीमध्ये देखील फरक पडलेला दिसतो. एक उदाहरण आहे, आमच्या ग्रंथामध्ये आलेलं उदाहरण आहे. एक मुनी एका श्रावकाच्या घरी आहार करण्यासाठी गेले. आहार केलं गेले असताना त्या ठिकाणी खिळ्याला एक सोन्याचा हार लटकलेला होता. कोणीतरी काढून ठेवलेला होता आणि जुन्या काळी खुंट्या होता, त्या खुंटीला तो हार लटकलेला होता. महाराजांचा आहार संपन्न झाला. आहार संपन्न झाल्यानंतर कल्पना नाही, महाराजांनी आपल्या कमंडलूमध्ये तो हार टाकला आणि महाराज वनामध्ये निघून गेले. घरामध्ये चर्चा सुरू झाली की इथे खुंटीवर हार होता, हार दिसत नाही, कोणी आलं नाही, गेलं नाही आणि हार गेला कुठे. पण कुणाच्याही मनामध्ये हा विचार नाही आला की महाराजांनी तो हार नेला असेल, कारण हा विचार करणंच शक्य नव्हतं. परंतु योगायोग असा की तो हार महाराजांच्या कमंडलूमध्ये त्यांनीच तो उचलून घेतलेला होता. काही काळ झाला, संध्याकाळ झाली, महाराजांना शौच प्रक्रिया करावीशी वाटली. त्यांनी शौच केलं आणि नंतर त्यांना कमंडलूमध्ये पाणी घेतलं आणि नंतर त्यांना जाणीव झाली की अरे किती चुकीचं कृत्य आज आपल्या हातून घडलेलं आहे. त्या ठिकाणी त्या श्रावकाच्या घरी हा कुंटीला हार होता आणि हा हार मी कमंडलूमध्ये टाकलेला आहे आणि तो हार त्यांनी वापस केला. त्या गोष्टीचं तात्पर्य कसं आहे बघा, की जोपर्यंत त्या चोराच्या, म्हणजे तो जो श्रावक होता, त्याचं ते धन जे होतं ते अशा प्रकारचं मिश्रित धन होतं. त्याच्यामुळे तो आहार पोटात गेल्याबरोबर महाराजांना देखील तशा प्रकारची विपरीत बुद्धी निर्माण झाली आणि त्यामुळे तो हार त्यांच्या कमंडलूमध्ये त्यांनी घेतला. परंतु जशा प्रकारे त्यांचं पोट खाली झालं, आहार निघून गेला, त्याबरोबर तो काही जो मनामध्ये जो विकार आलेला होता, चोरीचा म्हणजे भाव ग्रहण करण्याचा जो आला होता, परद्रव्य ग्रहण करण्याचा, हा भाव देखील त्यांच्या मनामधून निघून गेला. म्हणजे अन्न जसं मिळालं तशा प्रकारचं कार्य त्यांच्याही जीवनात कदाचित आम्हाला पाहायला मिळतं. आज तर आम्ही बघतोच आहे की आज सगळ्यांची मतिभ्रष्ट झालेली आहे आणि मतिभ्रष्ट होण्यामध्ये आम्ही कारण काय लावतो की हा पंचम काळ आहे. काळाचा दोष नाही, आमची मनोवृत्ती बिघडलेली आहे. आज आमच्या घरामध्ये येणारा पैसा किती अवैध मार्गाने येतो आहे याचं जर आम्ही विश्लेषण केलं तर आम्हाला लक्षात येऊ शकतं की आज जे काही आम्ही एवढं दान देतो आहे, पण हे दान देखील आमचं सफल होत नाही. ज्या प्रमाणामध्ये त्याचा इफेक्ट व्हायला पाहिजे तो इफेक्ट देखील आम्हाला दिसत नाही. याला कारण असं आहे की आम्ही न्यायोचित
मार्गाने धन मिळविण्याचं, कष्टाने धन मिळविण्याचा मार्ग आम्ही विसरत चाललो आहे. सगळ्यात चांगलं काय असेल तर कष्टाची मीठ भाकरी ही देखील पंचपक्वान्नाला फिकी पाडणारी असते. आणि हे उदाहरण आम्ही विसरत चाललो आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं अधक कर्म आहार आणि दुसरा उद्देशिक आहार. आज आम्ही बघतो की आम्ही त्यांच्या उद्देशासाठीच आहार तयार करतो, कारण आमच्या घरामध्ये तेवढी आज जी प्रासुकता पाहिजे, आमचा चौका जो 4 शुद्धींनी युक्त पाहिजे, द्रव्य क्षेत्र काल भावानी जो शुद्ध पाहिजे, तसा आमचा चौका राहिला नाही. 16 शृंगार चौक्यासाठी देखील आवश्यक सांगितलेले आहे. प्रत्येक याच्यामध्ये 4 तऱ्हेच्या शुद्धी सांगितलेल्या आहेत. मनशुद्धी पाहिजे आमची, वातावरण शुद्धी पाहिजे. या सगळ्या शुद्धी पूर्वक आहार हा करायला सांगितलेला आहे. आणि म्हणून चौक्याचे 16 शृंगार त्याला म्हटल्या जातात. अशा तऱ्हेने जेव्हा हा आहार तयार केला जाईल, आणि तोही त्यांच्या पुरता नाही, त्या दिवशी घरामध्ये देखील जे सदस्य असतील त्यांनी तोच आहार घ्यावा, इतक्या जास्त प्रमाणामध्ये तो तयार करायचा. आणि म्हणून त्या आहाराला उद्देशिक दोष येणार नाही. अन्यथा त्यांच्याच पुरता आम्ही बनवलं तर तो उद्देशिक आहार असतो. आणि त्याचा देखील त्यांना निषेध सांगितला आहे. का निषेध सांगितला? कारण त्यांच्या निमित्ताने आम्ही ती हिंसा करतो आहे. तर त्या हिंसेमध्ये त्यांना देखील भागीदार मानावं लागतं. म्हणून त्यांच्या निमित्ताने नाही, आम्ही आमच्याच निमित्ताने ते तयार केलेलं जेवण आहे, आहार आहे. आणि त्यामधला एक विभाग म्हणून श्रावकांचं जे व्रत सांगितलेलं आहे ते अतिथी संविभाग सांगितलंय. अतिथी, ज्यांना कोणतीही तिथी नाही त्यांना अतिथी म्हणतात. म्हणजे मुनींना साधारणतः अतिथी म्हटल्या जातं, कारण त्यांची तिथी जुन्या काळामध्ये ज्ञात नव्हती. कधी चारण मुनी होते, ते तर कोणत्याही चातुर्मासामध्ये देखील त्यांना चौमासाचा नियम राहत नव्हता, कारण त्यांच्या शरीराकडून विराधना घडत नव्हती. त्यामुळे एका ठिकाणी चातुर्मासाला राहिले पाहिजे हा नियम नव्हता. आणि मग चारण असल्यामुळे वंदना करायला गेले एका ठिकाणी, भाव झाला, खाली गाव दिसलं, त्या ठिकाणी गावात आहार घ्यायला उतरले. तर अशा प्रकारे श्रावकांना त्या ठिकाणी अतिथी म्हणजे तिथी माहीत नसल्यामुळे ते त्या मुनींचा आहार कशी होती जुन्या काळची पद्धती, की साधारणतः 10च्या सुमारामध्ये जो आपल्यासाठी घरामध्ये अन्न शिजलेलं आहे ते प्रासुकच राहत होतं, आणि मुनींना देखील ते अन्न चालत होतं. तशाच प्रकारची शुद्धी पाळून तो आहार बनलेला राहायचा. तर श्रावक पडघाण करण्यासाठी बाहेर दाराशी उभे राहायचे. उभे राहिल्यानंतर अर्धा तास पर्यंत मुनी कुणी येतात का त्यांची ते प्रतीक्षा करायचे. आणि प्रतीक्षा करून मुनी जर आले तर ठीक, अलभ्य लाभ ते स्वतःला मानत असत, तो दिवस त्यांनी धन्य मानत असत. आणि मग त्या मुनींचा आहार करून, आणि अतिथी संविभाग याचा अर्थ स्वतःच्याच उद्देशाने बनविलेल्या आहारातून एक विभाग हा मुनींना देऊन ते स्वतःच्या दिवशीची धन्यता मानत होते. तो आहार किंवा ते सगळी त्या दिवशीची क्रिया ही धन्य झाली, हा त्यांचा उद्देश होता. आता हा जो आहार होता, या आहाराचं निष्पन्न देखील, त्याचा रिझल्ट देखील आम्हाला श्रावकांवर देखील दिसत होता. जे अन्न बनत होतं, अन्न बनवत असताना, अन्न शिजवत असताना त्या अन्नावर जे संस्कार होत होते की नाही, हा आहार मी अत्यंत प्रासुक विचारांनी, प्रासुक भावनांनी, प्रासुक द्रव्यांनी या ठिकाणी करते आहे. करत असताना मनामध्ये हा मुनींसाठी पण योग्य आहार आहे, सातत्याने मनामध्ये चिंतन, आज मुनींचा लाभ मला व्हावा. आणि हे सगळे संस्कार त्या अन्नावर होत होते.
आणि अन्न शतगुणित जास्त ऊर्जेला घेऊन श्रावकांच्या पोटामध्ये जात होतं. म्हणून पहा, त्यांचं स्वास्थ्य साध्या त्या अन्नांनी देखील व्यवस्थित राहत होतं. आज आम्ही कितीतरी वेगवेगळे प्रकार पाहतो आणि तरी देखील आम्हाला स्वास्थ्य लाभ नाही, कारण आमच्या विचारांमध्ये सगळा गोंधळ आहे, धावपळ आहे. जे संस्कार अन्नावर व्हायला पाहिजे हे संस्कार आज आमच्याकडून होत नाही. आणि म्हणून त्या अन्नामध्ये जी कसोटी होती, कस होता, हा देखील कस कमी कमी होताना आम्हाला दिसतो आहे. जर भावना तुम्ही तुमची ऊर्जा होता त्या अन्नामध्ये, तर ते अन्न देखील ऊर्जावान बनलेलं दिसतं. शिवाय विशिष्ट पद्धती, जी पद्धती सांगितली होती त्या पद्धतीत आणि त्या मर्यादेत ते सगळं तयार होत होतं. आणि त्या मर्यादांमुळे देखील तो आमचा आहार योग्य राहत होता. म्हणून प्रवचन सार मध्ये युक्ताहार त्याला म्हटलंय. मुनी कसे असतात त्या संबंधित 2 शब्द त्यांनी ठेवले कुंद कुंद भगवंतांनी, युक्ताहारी आणि युक्ताविहारी. युक्त आहार आणि युक्त विहार म्हणजे विहारही करताना जी काही त्यांची विहाराची प्रक्रिया होती ती देखील अत्यंत काटेकोरपणे समितीचं पालन करत ते संपन्न करत होते. म्हणून असे त्यांचं ते जीवन होतं. सांगायचा उद्देश या ठिकाणी की औद्देशिक आणि अधक कर्म आहार हा त्यांच्यासाठी निषिद्ध मानला गेलेला आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी न करता सर्वांसाठी तो आहार असायला हवा. म्हणून परत पहा टीका की ज्याप्रमाणे अधक कर्म आणि उद्देश यांनी उत्पन्न असा आहार जे पुद्गल द्रव्य आहे ते भावांना निमित्तभूत आहे. जो आहार आम्ही घेऊ तशा प्रकारचा भाव आमच्या जीवनात होतो. आज आम्ही बघतो की झाडांना सुद्धा जर आम्ही अभिभूत करून मंत्रशक्तीने अभिभूत करून किंवा त्यांच्या जवळ जाऊन भावनापूर्वक जर त्यांना पाणी आम्ही घातलं तर त्या झाडांना देखील वेगळ्या तऱ्हेने ते वाढतात. त्यांना उत्कृष्ट फुलं फळं येतात केवळ भावनेचं संक्रमण होऊन. जी आम्ही मंदिरामध्ये शांतीधारा करतो, या शांतीधारामध्ये आम्हाला बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो की काय ते पाणीच तर आहे. पण पाणी आहे हे बरोबर आहे, पण त्या पाण्यांमध्ये कितीतरी गुणात्मक बदल झालेले दिसतात. सायंटिफिकली आज हे सगळं प्रूव्ह झालेलं आहे की त्या पाण्यामध्ये जी विशिष्ट ऊर्जा निर्माण होते किंवा त्यांचं ते पाण्याचं जे काही सर्कल आहे ते सुचारू रूपाने त्यांचाही ऑरा आहे आणि तो ऑरा देखील त्या ठिकाणी योग्य डायरेक्शननी व्यवस्थितरित्या काम करताना दिसतो. आणि सगळ्यात ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमता ही पाण्यामध्ये अति विपुल प्रमाणात असते. जेव्हा सांगतात, कोणताही मंत्र सांगतात, तेव्हा मंत्र साधना करत असताना आम्हाला पाणी हे माध्यम सांगितलं जातं. जुन्या काळामध्ये अनेक असे मंत्र शक्ती होती की जसं कुणाला पायरव झाला तर पायरव काढण्याचा मंत्र होता, कुणाला कावीळ झाला तर कावीळ उतरविण्याचा मंत्र होता, कुणाला हिवताप झाला असेल तर त्याच्यासाठी मंत्र होते. आणि हे मंत्र कार्य कधी करत होते तर त्यांनी पाण्याचं माध्यम घेतलं होतं की पाणी एक पेला पाणी समोर घ्यायचं आणि त्या पाण्यावर विशिष्ट मंत्र म्हणून फुंकर घालायची की त्या पाण्यामध्ये देखील तो गुणात्मक बदल घडत होता आणि औषधी प्रमाणे ते काम करत होते. जर एखाद्याने हिवतापाचा मंत्र म्हणून पाणी दिलं असेल तर त्याचा निश्चितपणे तो ताप दूर होत होता. का शक्य होतं हे? कारण पाण्यामध्ये ऊर्जा फार मोठ्या प्रमाणामध्ये पाणी ऍब्सॉर्ब करतं, ग्रहण करतं. आणि तसं पाणी जर आम्ही पिलो तर त्याचे फायदे आम्हाला देखील जीवनात मिळू शकतात. तर हे झालं अशा तऱ्हेने पुद्गल द्रव्य. त्या निमित्तभूत पुद्गल द्रव्याचे प्रत्याख्यान न करणारा म्हणजे अधक कर्म आणि उद्देशिक आहार यांचं प्रत्याख्यान न करणारा असा आत्मा. आत्मा कोणतं? श्रमण राहणार आहे,
म्हणून श्रमण म्हणजे मुनी जसा नैमित्तिक भूत बंध साधक भावांचं प्रत्याख्यान करत नाही, त्यांनी जर याचा त्याग घेतला नाही तर त्याला नैमित्तिक अशा बंधाचा देखील त्याग असणार नाही. त्याला त्याच्या माध्यमातून होणारा बंध सुरूच राहील. जसं आमच्याही बाबतीत आम्ही बऱ्याच वेळेला बघतो की जगामध्ये वनस्पतींची संख्या जी सांगितलेली आहे एकूण, ही 10 लाख वनस्पती या जगामध्ये विद्यमान आहे. आज आम्हाला एवढ्या प्रमाणात त्या वनस्पतींची नावं माहित नाही, ओळख पण नाही, आणि कदाचित त्यांच्या जाती प्रजाती नष्ट पण झाल्या असतील. काही थोड्याफार प्रमाणामध्ये आमच्याजवळ वनस्पतींची नावं आम्हाला ज्ञात आहे, किंवा आम्ही ज्या काही पालेभाज्या किंवा फळभाज्या खातो यांची जर आम्ही लिस्ट तयार केली तर मॅक्झिमम किती होऊ शकेल विचार करून पहा. मी नक्की सांगते 100च्या वर ही लिस्ट आमची होत नाही. 10 लाख एकूण वनस्पती कैकांच्या जाती सांगितलेल्या आहेत. त्यापैकी आम्ही हार्डली औषधही गृहीत धरलं तरी देखील 100च्या वर वनस्पती आम्ही ग्रहण करत नाही. आणि जर आम्ही एक स्वतः मर्यादा ठेवली की नाही, मला या 100 वनस्पती चालतील आणि याच्या व्यतिरिक्त मला सगळ्यांचा त्याग आहे, कारण त्याग घेणं गरजेचं आहे. त्याग घेतलं तर त्या भावांनी होणारा आश्रव पण आम्हाला रोखणार आहे. आणि जोपर्यंत आम्ही असा विचार करत नाही, त्याग घेत नाही, तोपर्यंत आम्हाला आज समजा आम्ही 10 लाख वनस्पती जरी खात नाही तरी त्या 10 लाख वनस्पतींच्या माध्यमातून होणारा आश्रव आणि बंध सुरू आहे. म्हणून आम्ही स्वतःला अनेक गोष्टी अशा आहे की जगातल्या कित्येक गोष्टी आम्ही अशा सांगू शकतो की ज्याचा आम्ही वापर करत नाही. घरामध्ये आम्ही लावून लावून किती फ्रीज वापरू, आम्ही 3 फ्रीज वापरू, 4 फ्रीज वापरू, किती वापरू, पण आम्ही जोपर्यंत त्याग घेत नाही तोपर्यंत आम्हाला अनगिनत वस्तूंच्या आश्रवाचा भाव असणार आहे. आणि त्याग घेतल्यानंतर मात्र आमची ती मर्यादा झाली, आणि त्या मर्यादेमध्ये आम्ही जीवन जगतो आहे हे कधीही श्रेष्ठ असणार आहे. सोनं आम्ही घालू किंवा संग्रह करू तर किती विचार करायचा आहे. प्रत्येकाने आपली ही स्वतंत्र यादी तयार करायची आहे. आणि आचारंग आम्हाला हेच सांगतं की तू परवस्तूचा त्याग कर. परवस्तूचा त्याग केला की आपोआपच त्या निमित्ताने होणाऱ्या रागद्वेषादी भावांचा देखील त्याग असणार आहे. जर त्याचा आम्ही त्याग घेतला तर आपोआपच आमचं मन तिकडे वळणारच नाही, आणि त्या दृष्टीने आम्हाला त्याच्या माध्यमातून होणाऱ्या भावांचा देखील त्याग होणार आहे. ही थोडीशी अनुषंगाने आलेली गोष्ट या ठिकाणी आपण पाहायची आहे. म्हणून जे श्रमण अशा निमित्तभूत पुद्गल द्रव्याचं प्रत्याख्यान करत नाही, त्यांनी जर प्रत्याख्यान केलं नाही तर त्यांना नैमित्तिक भूत त्याच्या निमित्ताने होणाऱ्या अशा बंध साधक भावांचं, बंधाला कारणीभूत अशा भावांचं तो प्रत्याख्यान करत नाही, म्हणजे त्यांनी त्याला बंध होणार आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण परद्रव्यांचा त्याग न करणारा तन्निमित्तक भावांचा त्याग करत नाही. आणि श्रमण आहे तर त्यांना त्याग आहे, पण समजा त्याग नाही तर मात्र त्या निमित्ताने होणाऱ्या भावांचं देखील तो प्रत्याख्यान करणार नाही, म्हणजे त्याला त्यांनी होणारा आश्रव बंद होईल, बंध साधक ते परिणाम राहतील. आणि अधक कर्म वगैरे पुद्गल द्रव्यरूप दोषांना आत्मा वास्तविक करत नाही. कारण हे जे काही आहाराचे दोष सांगितले आहे हे पुद्गल निमित्तक आहे, आणि पुद्गल द्रव्याचा वास्तविकतः निश्चय नयानी आत्मा करता नाही. आहाराचा करता हा श्रमण असू शकत नाही, आणि म्हणून तो या पुद्गलाच्या दोषांना वास्तविक म्हणजे निश्चय नयानी तो करता नाही. कारण की ते परद्रव्य पुद्गल द्रव्याचे परिणाम असल्याने आहार वगैरे जो आहे हा पुद्गल द्रव्याचा परिणाम आहे, आणि त्यामुळे
त्यांना आत्म्याच्या कार्यत्वाचा अभाव आहे. अतएव अधक कर्म आणि उद्देशिक हे पुद्गल कर्म माझं कार्य नाही. मुनी विचार करतात की हा सगळा पुद्गलाचा आहे. आहार जो बनणार आहे हा पुद्गल द्रव्याचा आहे. औद्देशिक आहार असो, अधक कर्म आहार असो, याच्यामध्ये माझं कर्तृत्वच काही नाही. आणि म्हणून या अनुषंगाने मला लागणारा त्याचा कर्तृत्वाचा दोष देखील असणार नाही. कारण ते नित्य अचेतन आहे. त्यामुळे त्यांना माझे कार्यत्वाचा अभाव आहे. याप्रमाणे तत्वज्ञानपूर्वक, इथे शब्द महत्वाचा, तत्वज्ञानपूर्वक, भाव भासनापूर्वक भेद विज्ञान करून माझं स्वतःचं काय आणि पुद्गलाचं काय याच्यामधली विभाजन रेषा काटेकोरपणे अंतरंगामध्ये धारण करून, म्हणजे हा जो तत्वज्ञानपूर्वक शब्द वापरलेला आहे, सारासार विवेक. कधी कधी आम्हाला सारासार विवेकच राहत नाही. काय आम्ही करतो आहे हेही आम्ही बघत नाही आणि केवळ करायचं, आणि तेही विवेक शून्य क्रिया, अट्टहास कुठेतरी मनामध्ये, आग्रही भूमिका, आणि त्या आग्रही भूमिकेसाठी अट्टहास पूर्वक जर आम्ही एखादी क्रिया करत असू तर मात्र आम्हाला दोष लागणार आहे. पण जर एखादा जीव सजग आहे, अप्रमत्त भूमिका आहे त्याची, तत्वज्ञानी आहे, विवेकी आहे, विचारशील आहे, असा जीव निमित्तभूत पुद्गल द्रव्याचं प्रत्याख्यान करणार आहे. असे जे विवेकी आहे तो या निमित्तभूत अशा पुद्गल द्रव्याचं प्रत्याख्यान करतो. आणि मुनी हे बंधा साधक नैमित्तिक रागाधिक भावांचा देखील त्याग करतो. याप्रमाणे संपूर्ण परद्रव्यांचं प्रत्याख्यान करणारा ज्ञानी त्या परद्रव्यांच्या निमित्ताने होणाऱ्या भावांना देखील सोडतो. म्हणून त्याला परद्रव्याचं प्रत्याख्यान आहे, त्याग आहे. तो आता परद्रव्याच्या निमित्ताने होणाऱ्या रागाधिक भावांना देखील सोडतो. म्हणजे त्याचं भाव प्रत्याख्यान पण आहे, द्रव्य प्रत्याख्यान पण आहे आणि भाव प्रत्याख्यान पण आहे. याप्रमाणे द्रव्य आणि भाव यामध्ये परस्पर निमित्त नैमित्तिक भाव आहे. याची आपण नंतरचं प्रकरण आपण 9 तारखेनंतर बघणार आहे. कारण 9 तारखेपर्यंत आपण आपल्या क्लासला सुट्टी घेतो आहे. 10 ला आपला परत सोमवारला रेग्युलर क्लास येईल, पुढच्या सोमवारी. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ भोग. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.